नमस्कार. महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत. कधी विचार केलाय का की आपण शेतकरी नसतानाही महाराष्ट्रात कायदेशीररित्या शेतजमीन खरेदी करू शकतो? चुकीच्या माहितीमुळे किंवा एजंटच्या नादी लागून तुमचं शेतजमीन घेण्याचं स्वप्न अपुरं राहिलंय का? मग आजचा हा भाग खास तुमच्यासाठी आहे. अगदी. आज आपण याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की बिगर शेतकरी व्यक्ती कायदेशीररित्या शेतकरी कशी बनू शकते. हो, आणि कलम 63 व त्यात झालेले 2016चे मोठे बदल काय आहेत? औद्योगिक किंवा पर्यटन वापरासाठी जमीन घेण्याचे नियम काय आहेत आणि जमीन खरेदी करताना फेरफारपर्यंत कोणती कागदपत्र तपासावीत हेही समजून घेऊ. बरोबर. आणि हो, अशीच उपयुक्त आणि कायदेशीर माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण जमिनीला NA म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल मध्ये रूपांतरित करण्याची सोपी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगणार आहोत, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग सुरू करूया. सर, सगळ्यात आधी मला सांगा, कायद्यानुसार खरंच महाराष्ट्रात एखादी बिगर शेतकरी व्यक्ती शेतजमीन खरेदी करू शकते का? यावर इतका गोंधळ का आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि या गोंधळाचं मूळ आहे महाराष्ट्र कुळवैवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948. अच्छा, तो जुना कायदा? हो, या कायद्याच्या कलम 63 नुसार बिगर शेतकरी व्यक्तीला थेट शेतजमीन खरेदी करता येत नाही. यामागे एक मोठं सामाजिक तत्व होतं, कसेल त्याची जमीन. म्हणजे जमिनीची मालकी शेतकऱ्यांकडेच राहावी, हा उद्देश. अगदी बरोबर. पण कायद्यात काही मार्ग आहेत. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असेल तर खरेदी शक्य आहे. पण आता काळानुसार कायद्यात अनेक बदल झाले आहेत. म्हणजे आता नवीन मार्ग तयार झाले आहेत. हो, आणि क्विक फॅक्ट सांगतो. सांगा. कलम 84C नुसार जर चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केली तर ती सरकार जमा होऊ शकते आणि दिलेली रक्कमही जप्त होऊ शकते. अरे बापरे, म्हणजे धोका मोठा आहे. यावरच आपल्याला जळगावचे एक दर्शक श्री रमेश पाटील विचारत आहेत की माझ्या आजोबांच्या नावावर पूर्वी शेतजमीन होती, पण ती विकली गेली आहे, तर मी आता शेतजमीन खरेदी करू शकतो का? हा खरंच अनेकांचा प्रश्न आहे. हो, आणि रमेशजीनं माझं उत्तर आहे की हो, ते नक्कीच करू शकतात. काय सांगताय? कायद्यानुसार जर तुमचे वडील किंवा आजोबा शेतकरी असतील, म्हणजे त्यांच्या नावावर पूर्वी जमीन होती, तर तुम्ही सुद्धा वंशपरंपरागत शेतकरी मानले जातात. कायद्याच्या भाषेत याला डीम्ड शेतकरी म्हणतात. डीम्ड शेतकरी ही संकल्पना भारी आहे, पण हे सिद्ध कसं करायचं? त्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र लागतील. कोणती? पहिला म्हणजे तुमच्या आजोबांचा जुना तारा किंवा आठव उतारा, तो त्यांच्या मालकीचा पुरावा आहे. ठीक आहे. दुसरं, तहसीलदाराकडून मिळवलेला वंशावळीचा दाखला, जो तुमचं आणि तुमच्या आजोबांचं नातं सिद्ध करतो. आणि तिसरं म्हणजे एक प्रतिज्ञापत्र. ही कागदपत्र सादर केली की तुम्ही कायदेशीररित्या शेतकरी आहात आणि महाराष्ट्रात कुठेही जमीन खरेदी करू शकता. भारीच की. तुमच्यापैकी किती जणांना ही माहिती नवीन वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच गुंतागुंतीची माहिती सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, एक मोठा गैरसमज आहे की शेतकरी दाखला काढण्यासाठी एजंटला 50-60 हजार रुपये द्यावे लागतात. हो, ऐकून आहे मी. आणि तो कुठून तरी राजस्थानमधून काढून देतो. हे कितपत खरं आणि कायदेशीर आहे? बघा, हा एक मोठा गैरसमज आहे आणि यात फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते. अच्छा. पण यामागचं कायदेशीर तत्व खरं आहे. महाराष्ट्र कायदा असं म्हणत नाहीये की तुम्ही महाराष्ट्राचेच शेतकरी पाहिजे. म्हणजे तुम्ही भारतातला कोणत्याही राज्याचे शेतकरी असाल तरी चालतं. अरे वा. हो, राजस्थान, मध्य प्रदेश किंवा आता कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये बिगर शेतकरी व्यक्ती कायदेशीररित्या शेतजमीन खरेदी करू शकते. तिथे जमीन खरेदी करून तिथल्या सरकारी दप्तरी, म्हणजे राजस्थानमध्ये जमाबंदी म्हणतात त्याला, तिथे नाव नोंदून शेतकरी दाखला मिळवता येतो. पण मग धोका कुठे आहे? धोका आहे बनावट एजंटमध्ये. ते प्रक्रिया कायदेशीर असल्याचं भासवतात, पण अनेकदा कागदपत्र बनावट असतात. माझ्या अनुभवातून सांगतो, अनेक जण यात फसले आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. सर, असं ऐकलंय की 2016 मध्ये कायद्यात एक मोठी दुरुस्ती झाली, ज्यामुळे शहराजवळच्या जमिनी घेणं सोपं झालंय. हे नक्की काय आहे? हो, अगदी बरोबर ऐकलंय. 1 जानेवारी 2016 रोजी कलम 63 मध्ये कलम 63(1)(c) जोडण्यात आले. यामुळे शहरीकरणाला खरं तर वेग मिळाला. अच्छा, मग काय आहे या कलमात? यानुसार महानगरपालिका, नगरपालिका किंवा विशेष नियोजन प्राधिकरण जसं की PMRDA यांच्या हद्दीतील जमिनी
हो. प्रादेशिक योजनेत म्हणजे रिजनल प्लॅनमध्ये निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी आरक्षित जमिनी खरेदी करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाहीये. म्हणजे थेट खरेदी करता येते. हो, पण एक अट आहे. कोणती? ती जमीन खरेदी केल्यापासून 5 वर्षांच्या आत बिगर शेती म्हणजे NA वापरासाठी आणली पाहिजे. आणि नाही आणली तर? नाही तर दंड लागतो. किंवा 10 वर्षानंतर ती जमीन सरकार जमा होऊ शकते. बरं, एक क्विक फॅक्ट सांगा याबद्दल. नक्कीच. 5 वर्षानंतर मुदतवाढ हवी असल्यास बाजारभावाच्या 2% प्रतिवर्ष दराने दंड भरून अजून 5 वर्षांची मुदतवाढ मिळू शकते. तुमच्या गावात किंवा शहरात अशी कोणती जमीन आहे का जी ह्या नवीन नियमामुळे विकसित होऊ शकते? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव लिहा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता पुढचा प्रश्न. समजा मला शेती नाही पण एखादा छोटा उद्योग किंवा पर्यटन प्रकल्प सुरू करायचा आहे, तर त्यासाठी जमीन घेता येते का? हो, नक्कीच. यासाठी कायद्यात कलम 63A आहे. कलम 63A? हो, याला सधेतुने औद्योगिक वापर किंवा बोनोफाईड इंडस्ट्रियल यूज म्हणतात. यात काय काय येतं? यात वस्तू उत्पादन, गोदाम, पर्यटन प्रकल्प, विशेषतः सरकारने जाहीर केलेल्या पर्यटन स्थळांवर, डेटा सेंटर आणि उद्योगाशी संबंधित बांधकाम या सगळ्याचा समावेश होतो. आणि याला परवानगी लागते का? 10 हेक्टरपर्यंत म्हणजे सुमारे 25 एकरपर्यंत जमीन खरेदी करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. अरे वा! फक्त खरेदीनंतर 30 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना कळवावं लागतं. आणि इथे पण ती 5 वर्षांची अट आहे का? हो, इथेही 5 वर्षांच्या आत जमीन वापरात आणण्याची अट आहे, जी दंडात्मक शुल्कासह 10 वर्षांपर्यंत वाढवता येते. छान. म्हणजे उद्योजकांसाठी ही एक मोठी सोय आहे. समजा एखाद्याला जमीन खरेदी करून त्यावर फार्म हाऊस बांधायचा आहे, तर त्यासाठी शेतजमिनीला NA म्हणजे बिगर शेतीमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया काय आहे? तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगू शकाल का? एकदम सोपं आहे. चला स्टेप बाय स्टेप बघूया. हो, सांगा. स्टेप 1, अर्ज करा. जमिनीला NA करण्यासाठीचा अर्ज योग्य कारणासह जिल्हाधिकारी किंवा SDO म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर कार्यालयात सादर करा. ठीक आहे, पहिला अर्ज करायचा. स्टेप 2, कागदपत्रे जोडा. अर्जासोबत मालकी हक्काचा पुरावा म्हणजे विक्री खत, अद्ययावत तारा, मोजणी नकाशा आणि ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला म्हणजे NOC जोडा. ओके, कागदपत्र जोडली. स्टेप 3, शुल्क भरा. सरकारी नियमांनुसार रूपांतरण शुल्क म्हणजे कन्व्हर्जन फी आणि इतर आवश्यक कर भरा. ठीक. स्टेप 4, पाहणीची प्रतीक्षा करा. सरकारी अधिकारी जमिनीची पाहणी करतील आणि तुमचा अर्ज मंजूर करतील. आणि शेवटची स्टेप. स्टेप 5, NA आदेश मिळवा. मंजुरीनंतर तुम्हाला NA आदेश मिळेल आणि भोगोटादार वर्ग बदलेल. आता तुम्ही कायदेशीररित्या बांधकाम करू शकता. म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण झाली. हो, हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही. ही चेकलिस्ट तुम्हाला उपयुक्त वाटली का? तुम्ही अशी प्रक्रिया कधी केली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. आणि कायद्याची अचूक माहिती देणाऱ्या आपल्या महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जमीन घ्यायला गेलो आणि दुसऱ्याच कायद्यात अडकलो. अगदी बरोबर मान आहे. म्हणजे शेतकरी झाल्यावरही जमीन खरेदीत तुकडेबंदी आणि कमाल धारणा कायद्याचा अडथळा येतो म्हणतात. हे काय आहे? हो, हे 2 कायदे खूप महत्वाचे आहेत आणि अनेक लोक इथेच अडकतात. पहिला आहे तुकडेबंदी कायदा. नावावरूनच कळतंय. हो, यानुसार जमिनीचे लहान तुकडे म्हणजे साधारणपणे 16 गुंठ्यांपेक्षा कमी विकता किंवा खरेदी करता येत नाहीत. असं का? कारण त्याने जमिनीची उत्पादन शक्ती कमी होते. असा व्यवहार करायचा झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांची खास परवानगी लागते. अच्छा, आणि दुसरा कायदा? दुसरा आहे कमाल धारणा कायदा किंवा लँड सीलिंग ऍक्ट. यानुसार एका कुटुंबाला किती जमीन ठेवता येईल यावर मर्यादा आहे. साधारणपणे जिरायती जमिनीसाठी ही मर्यादा 54 एकर आहे. आणि यापेक्षा जास्त घेतली तर अतिरिक्त जमीन सरकार काढून घेऊ शकते. अरे देवा, म्हणजे हेही लक्षात ठेवायला हवं. सर, तुम्ही तुमच्या अनुभवातलं असं एखादं उदाहरण सांगू शकाल का जिथे एखाद्या सामान्य नोकरदार व्यक्तीने या कायद्यांचा अभ्यास करून यशस्वीपणे गुंतवणूक केली? हो, एक किस्सा सांगतो. पुण्यातील एक IT इंजिनियर होते. त्यांना फार्म हाऊस घ्यायचं होतं, पण ते शेतकरी नव्हते. अनेकांची हीच परिस्थिती असते. त्यांनी एजंटच्या मागे न लागता स्वतः अभ्यास केला. त्यांना कळलं की त्यांनी निवडलेली जमीन
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण म्हणजे PMRDAच्या हद्दीत येते. मग त्यांच्या लक्षात आलं की इथे तर 2016च्या दुरुस्तीचा म्हणजे कलम 63(1)(c) चा थेट फायदा घेता येतो. वा. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कायदेशीररित्या जमीन खरेदी केली आणि 5 वर्षांच्या आत NA करून बांधकाम सुरू केलं. जबरदस्त. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचला. कायद्याचं ज्ञान असेल तर मार्ग कसा सोपा होतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरंच योग्य माहिती हीच खरी ताकद आहे. तर आज आपण पाहिलं की महाराष्ट्रात बिगर शेतकरी असूनही कायदेशीर मार्गाने शेत जमीन कशी खरेदी करता येते. बरोबर. आपण वंशपरंपरागत शेतकरी हक्क, 2016ची दुरुस्ती, औद्योगिक वापराचे नियम आणि महत्त्वाचे कायदेशीर अडथळे यावर चर्चा केली. एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आणतं, पण खरी ताकद आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्यात आणि माहिती मिळवण्यात आहे. अगदी बरोबर. योग्य माहितीच तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करते. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच सोपी आणि सखोल माहिती हवी आहे का? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की. पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हो, आम्ही नक्कीच त्यावर विचार करू. अधिक माहिती आणि थेट चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हो, तिथे आपण अधिक चर्चा करू शकतो. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. नक्कीच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र.